आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनरकर एका विशेष बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। परतूर तालुक्यातील अकोली हे गाव अवघ्या 1100 लोकवस्तीचं, परंतु विकास कामे मात्र सुमारे 24 कोटींची झाली आहेत। मग गाव कसं चकाचक विकसित झालं असेल असं तुम्हाला वाटतं ना? कदाचित तसं झालं असतं तर हे गाव खूप चर्चेत आलं असतं, परंतु आजही हे गाव चर्चेत आलं आहे, परंतु एका वेगळ्या कारणामुळं। पहा, माजी आमदार सुरेश जेतलिया या गावाबद्दल काय सांगतात। गावातील सर्व सन्मान्य नागरिक की जेणेकरून आज यांनी आजच्या उपोषणाची आज 8 दिवसापूर्वीच नोटीस दिली होती जिल्हा परिषदच्या शिवोंना की अकोली ह्या गावात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी काम न करताच पैसे उचललेले आहेत। यांनी पुराव्यासह त्या ठिकाणी सर्व दाखल केलेले आहेत। त्यांना 8 दिवसाची मुदत दिली होती की 8 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला तुम्ही चौकशी करून न्याय द्या, पण त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी कोणी चौकशीला आलेले नाही। त्यासाठी यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। कारण की भ्रष्टाचार ठीक आहे, पैसा हा जनतेचा पैसा आहे, त्या ठिकाणी गावातल्या विकासासाठी पैसा असतो। त्या ठिकाणी गावाचा तर विकास झालाच नाही, पण त्या ठिकाणी यांनी स्वतः सगळे बोगस कामं करताच त्या ठिकाणी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी गेलेला आहे। याची प्रत मी तुमच्याकडे देतो, याची शहानिशा आपण सुद्धा करा। कारण की आपण लोकप्रतिनिधीचे आमचे तुम्ही रक्षक आहात। त्या ठिकाणी कोणी जर कोणताही लोकप्रतिनिधी काही भ्रष्टाचार किंवा चुकीच्या मार्गाने चालत असेल तर आज जे मीडिया जे आहे ते लोकशाहीचं तिचा स्तंभ आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सगळे अधिकार आहेत। म्हणून अशा काही ग्रामपंचायती असतील त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असेल, त्या भ्रष्टाचाराची शहानिशा करण्यासाठी आपलं सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य लागेल। आणि हे जे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आज मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या आलेले आहेत नवीन, त्यांना सुद्धा आज भेटून त्यांना ही सगळी माहिती आम्ही त्यांना देणार आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं भ्रष्टाचार ग्रामपंचायतीमध्ये झाला असेल त्या ठिकाणी हे सगळे उघडकीस आले पाहिजे, म्हणून आज हे सर्वजण आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। यांच्या मागण्या त्या ठिकाणी जिल्हा मुख्याधिकाऱ्यापर्यंत जाऊन किंवा कलेक्टर साहेबांपर्यंत जाऊन वेळ पडलीच तर आमचे नेते सन्माननीय अजितदादा पवार यांच्याकडे हे सगळं आम्ही त्या ठिकाणी देऊ। बरं, हे झालं माजी आमदार, ते टीका करणारच, परंतु गावातील नागरिक जे जालना जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत आणि गावच्या मुखत्यार, गावच्या सरपंचांवर काय आरोप करत आहेत तेही एकदा पाहूयात। आमच्या गावामध्ये अंदाजे आतापर्यंत 24 कोटीच्या पुढे भ्रष्टाचार झालेला आहे। आमच्या गावाची लोकसंख्या 1000 आहे आणि 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये मागच्या 5-6 वर्षात 24 ते 25 कोटी रुपयाचे कामं झालेत, पण गाव अजून जशाला तसंच आहे। कोणतंही काम चांगल्या पद्धतीचे झालेलं नाही, निष्क्रिय दर्जाचे कामं झालेले आहेत। पांधन रस्ते झाले 13, त्याच्यात काही कामं पांधन रस्त्याच्या आधीच झालेले होते, त्याच्यावर डबल कामं दाखवून पैसे उचलले। पुन्हा नाला पुनर्जीवनच्या नावाखाली लाखो रुपये उचलले, एकही नाला पुनर्जीवन झालेलं नाहीये। आणि सिमेंट रस्त्याचे व पेवर ब्लॉकचे जे काम आहेत ते अतिशय निष्क्रिय दर्जाने कमी झालेले आहेत। मेजरमेंटमध्ये कामच भरत नाही, पैसे तर पूर्ण उचलून मोकळे झालेले आहेत। सदरील सरपंच असो, ग्रामसेवक, ते पदाधिकारी, परत भूमिगत गटार झालेलेच नाही आहेत। वैयक्तिक लाभ शेततळे तुम्ही कागदावरच आहेत, शेतकऱ्याला सुद्धा माहित नाही की माझ्या नावावर शेततळ तयार झाले, पैसे उचलून मोकळे झाले। आता शेतकरी मागायला गेला शेततळ तर ते म्हणले तुम्ही आधीच लाभ घेतलेला आहे, म्हणून हे एक उघडकीस आलेलं आहे। परत सिंचन विहिरी 120 ते 140 झालेले आहेत। 15 वित्त आयोगमध्ये पूर्ण कामं उलटू उचललेले, 15 एकही काम आमच्या इथं झालेलं नाही। 15 वित्त आयोग ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता आहे सध्या, भाजपच्या आमदार साहेबाच्या जवळचे माणसं आहेत, त्याच्यामुळे त्याच्या जीवावर ते आम्ही जो आतापर्यंत 1 वर्ष झालं, 1 ते 1.5 वर्ष झालं की आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतो की साहेब ह्या कामाची चौकशी झाली पाहिजे, प्रत्येक कामाची चौकशीची मागणी केली, पण सत्तेत असल्यामुळे त्यांची कोणतीही चौकशी आतापर्यंत 1.5 वर्षात झालेली नाही। आमच्याकडे त्या प्रत आहेत, पहिले पत्र व्यवहार केलेले, ते पूर्ण आम्ही तुम्हाला देतो मीडियासमोर। EDTV न्यूज कधीही एकतर्फी बातमी छापत नाही आणि कोट्यावधी रुपयांचा आरोप करणाऱ्या या बातमीची शहानिशा करण्यासाठी EDTVचे प्रतिनिधी अकोली या गावी पोहोचले। गावात गेले असता काय दिसलं हे तुम्ही आत्ताच वरच्या चित्रीकरणामध्ये पाहिलं आहे, परंतु केवळ राजकीय द्वेषापोटी चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे महिला सरपंचाच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे। काय म्हणाले ते नातेवाईक तेही आपण पाहूयात। आमच्या मुलांना
जे आपल्या पुढचे भविष्य आहे त्या भविष्यासाठी माननीय लोणीकर साहेब व तत्कालीन CEO वर्षा मीना मॅडम यांच्या संकल्पनेतून डिजिटल अंगणवाडी म्हणजे महाराष्ट्रातली पहिली MRGS मधली अंगणवाडी डिजिटल करण्याचा संकल्प आम्ही केला होता. त्या दृष्टीने आम्ही अतिक्रमण काढून ही जागा सर्व ताब्यात घेऊन इथं जवळपास 200 ते 300 ट्रिपने मुरुमाचे खड्डे भरून ही डिजिटल अंगणवाडी केलेली आहे. आणि त्यानंतर त्याच्या बाजूलाच आम्ही लहान मुलांना खेळण्यासाठी माझ्या गावात शाळेला प्लेग्राऊंड नव्हते, तर आम्ही ती जागा ताब्यात घेऊन प्लेग्राऊंड तयार केलेलं आहे. आणि ह्या अंगणवाडीची प्लेग्राऊंडची इथल्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः वर्षा मीना मॅडम यांनी व्हिजिट दिलेले आहे. एवढं सगळं चांगलं असतानाही मग विरोधक तुमच्या 23 कोटींच्या कामावर आरोप का घेत आहेत? आता मला तर मुळात 23 कोटीचा आकडाच कळाला नाही विरोधकांनी कसा घेतला आहे. आता सगळं काही ऑनलाईन आहे, कुठं काही भ्रष्टाचार झालेला नाही, सगळं काही दिसतंय. आता मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगू शकतो की 12 किलोमीटर रस्ता झालेला आहे, सिमेंट रस्ता झालेले आहेत. जवळपास आम्ही 2,20,00,000चे सिमेंट रस्ते गावात केलेले आहेत. चकाचक गाव केलेलं आहे. तक्रारदाराच्या घरापर्यंत रस्ता करण्याची जिम्मेदारी माझी होती, ती मी केलेली आहे. गावामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेला आहे. गावामध्ये दोन्ही समाजाला सार्वजनिक स्मशानभूमी केलेली आहे. दलित समाजासाठी त्यांची वैयक्तिक सगळ्यात तालुका नाही तर परिसरातील सगळ्यात सुंदर स्मशानभूमी माझ्या गावात आहे. आज तुम्ही ती पाहू शकता, सर्व कामं पाहू शकता. राहिला विषय समोरच्यांनी तक्रारी करण्याचा, याच्या अगोदर पण संबंधित तक्रारदार यांनी दुसऱ्यांना हाताशी धरून वेळोवेळी माझा जवळपास 4 वर्षापासून ते 5 वर्षापासून तक्रारी करत आहे. याची एक वेळेस चौकशी झाली, त्या चौकशीचा अहवाल आला. तो अहवाल जिल्हा परिषद सादर आहे. आणि तरी पण ते आत्ता म्हणतायत की बाबा अंगणवाडी बोगस झाली, प्लेग्राऊंड बोगस झालं, लाभार्थ्यांना विहिरी नाहीत. ग्रामपंचायतने केलेल्या कामाचं बँक स्टेटमेंट तुम्ही देत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. काय अडचण आहे? बँक स्टेटमेंट द्यायला आम्हाला काहीच अडचण नाही, पण ती वेळोवेळी तक्रार करून ग्रामपंचायतीला वेटीस धरतात. आम्ही चौकशी अहवाल मागितला त्यांनी, आम्ही चौकशी अहवाल सादर केला, आमची चौकशी झाली, चौकशीमध्ये काहीच निष्पन्न आलं नाही. मग हे फक्त गावकऱ्यांच्या जो विकास होतो गावाचा, जी ग्रामपंचायत माझ्या ताब्यात 20 वर्षापासून आहे, 20 वर्षापासून ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. जे तक्रारदार आहेत ते सर्व तक्रारदार यांना सर्वांना लाभ दिलेला आहे मी. आता बँक स्टेटमेंट देणार का तुम्ही? हा, आम्हाला नियमाप्रमाणे आम्हाला बँक स्टेटमेंट त्यांना न देता आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्याला बँक स्टेटमेंट दाखवूत, चौकशीवाल्याला बँक स्टेटमेंट दाखवूत. आम्हाला काही अडचण नाही ना. आम्ही काही भ्रष्टाचारच केला नाही, कुठं काळा पैसाच काही केला नाही, तर त्याला आम्हाला लप कशाची? ज्याला डर नाही त्याला काय आहे? आणि तुम्हाला एक विशेष सांगण्याचं तात्पर्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ह्या म्हणीप्रमाणे जे तक्रारदार आहेत त्यांनी त्यांचे वडील जिल्हा परिषद सदस्य असताना एक पाझर तलाव केलेला आहे. 3 हेक्टर 95 जमीन त्यांची पाझर तलावात गेलेली आहे. या सर्व पाझर तलावाची तक्रार आम्ही शासन दरबारी केली म्हणून आपलं झाकण्यासाठी उपोषणाचा मार्ग निवडला. दुसऱ्या गोरगरीब बिचाऱ्या लोकांना वेटीस धरलं, जवळ धरलं, हाताशी धरलं. ज्यांना लक्षात आलं नाही की हे माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय. आज रोजी तो पाझर तलाव त्यांनी फोडून दिलेला आहे. कोण आहेत ते? सिद्धेश्वर पांडुरंग सोळंके यांचे वडील जिल्हा परिषद सदस्य होते. पांडुरंग जिजासाहेब सोळंके त्यांच्या काळात त्यांनी पाझर तलाव केला, पूर्ण पाझर तलाव फोडून टाकलेला आहे. आज रोजी त्यांच्या जमीन वैतीत आहे आणि ती जमीन त्यांना गिळण्यासाठी, लाटण्यासाठी ते हे सगळे खटाटोप करत आहेत. म्हणून आम्ही आता प्रशासनादारी आज निवेदन देणार आहेत. सर्व गावकरी जाऊन आमचे सर्व कामाची चौकशी झालेली आहे. त्या चौकशी आम्हाला यांच्यावर परत चौकशी करा, जे कामं त्यांना वाटतं त्याची चौकशी करा. पण चौकशीत काही निष्पन्न नाही झालं तर यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि याची जमीन सिद्धेश्वर पांडुरंग सोळंके यांच्या जमिनीवर ताबा शासनाने करावा, त्याला कंपाऊंड मारावं आणि तो तालाव करावा आणि शासनाची जी हानी झालेली आहे ती भरून द्यावी. EDTVने दोन्ही बाजू तुमच्या समोर मांडल्या आहेत. आता वेळ तुमची आहे
दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com किंवा प्ले स्टोअरवरून EDTV जालना हे ॲप देखील डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर देखील उपलब्ध आहे. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना.